राजू शेट्टी यांच्या कॉलरला पोलिसांनी हात घातल्यामुळे कार्यकर्ते पोलिसांच्या विरोधात खवळून उठले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन देण्यासाठी ते गेले होते। यावेळी आंदोलन शांततेत सुरू होतं। दरम्यान काही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींचा प्रतिकात्मक पुतळा वाहनातून आणत जाळण्याचा प्रयत्न केला। यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांच्यात जोरदार झटापट झाली। दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनाही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, 2 दिवसात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढा, अन्यथा देश पेटून उठेल। या सरकार कृषी कायदा करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम सुरू आहे। आम्ही गेले 6 महिने केंद्र सरकारसोबत पत्रव्यवहार करत आहोत, परंतु कोणतीही दखल या सरकारनं घेतलेली नाही। शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी आम्ही रस्त्यावरून जाताना पोलिसांकरवी बेछूट पाण्याचा मारा करण्यात आला। याचबरोबर दिल्लीकडे जाणारा शेतकरी फक्त पंजाब आणि हरियाणाचा नाही तर संपूर्ण भारताचा आहे, असं राजू शेट्टी यांनी आंदोलनादरम्यान सांगितलं।